सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार श्रोते हो, मी शर्मिला नगरकर संस्कृती आणि विचार या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सनातन धर्मामध्ये मंत्रशास्त्राला खूप महत्व आहे. मंत्र म्हणजे काय हो? तर मंत्र म्हणजे शब्दांचा एक समूह ज्याच्यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ लपलेला आहे. आणि याच मंत्रशास्त्राची माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत डॉक्टर सौ रजनी पत्की यांच्याकडे. नमस्कार रजनीताई. नमस्ते नमस्ते. आज आपण हा एक वेगळा विषय घेणार आहोत. तर रजनीताई, माझा पहिला प्रश्न आहे की मंत्र म्हणजे काय? प्रथमतः सर्वांना मनपूर्वक नमस्कार आणि शुभेच्छा. आपल्याकडे आता ताईंनी म्हटलं तसं की मंत्रशास्त्राला खूप महत्व आहे. आणि जो मुख्य मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विचे आदिशक्तीचा देवीचा हा मूलमंत्र आहे. हा मूलमंत्र देवीच्या सर्व रूपांना म्हणता येतो, पण त्यातली जी बीजाक्षर आहेत ऐं ह्रीं क्लीं यांची आपण माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे, जी काही ताकद आहे, ती ताकद जर आपल्याला माहित असेल तर आपण त्याचा जास्त चांगल्या प्रकाराने आपल्याला त्याचा उपयोग होईल. पण प्रथम मंत्र म्हटलं ना की उच्चाराला फार महत्व आहे. खरंय. त्यामुळे आपण उच्चाराविषयी माहिती घेऊ आणि त्याच्या पाठीमागचं शास्त्र समजून घेऊ. आता पहिल्यांदा तुम्ही सांगितलंच आहे की मंत्र हे काय आहे. शब्दोच्चार म्हणजे जो एक शब्द समूह आहे की ज्याच्यामध्ये थोड्या शब्दामध्ये मोठा आशय सांगितलेला आहे. आता आपण मुळात मंत्र का म्हणायचा? कारण आता एवढं विज्ञान प्रगत झालंय, भौतिक प्रगती खूप झाली आहे, आरोग्य विषयक, रोग निवारक अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय. तर तरी सुद्धा मग आपल्याला मंत्र कशाला म्हणायला पाहिजे? या काळात खरोखर त्याचा काही उपयोग आहे का? तर नक्कीच आहे. कारण भौतिक इलाज जरी प्रगत असले तरी सुद्धा आरोग्य हे फक्त शरीराशी संबंधित नाही, बरोबर, मनाशी पण संबंधित आहे. उदाहरणार्थ ताणतणाव, चिंता, त्याच्यानंतर क्रोध आणि मनामधले जे काही आंदोलन असतात त्याच्यामुळे डायबिटीस होतो, मधुमेह, हृदयाचे रोग होतात, ऍसिडिटी होते, वजन वाढतं, असं आपण वर्तमानपत्रात वाचतोच आहे. हे सगळं निद्रानाश होतो, पित्त प्रकोप होतो. म्हणून हे डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमचा स्ट्रेस कमी करा वगैरे वगैरे. मनाच्या आंदोलनामुळे शरीर अस्वस्थ होतं. शरीर बरं करायला औषध आहेत, शस्त्रक्रिया आहे, सगळं आहे. पण मनाचं काय? ते तर दिसत नाही. बरोबर. मग हल्ली सायकेट्रिस्ट असतात, पण ते सुद्धा औषध गोळ्या देतात आणि विस्मृती जास्ती होईल असं पाहतात. आणि मनाची आंदोलनं कमी कशी होतील याची औषधं वगैरे देतात. पण आपल्याकडे प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये याच्यावरचा उत्तम उपाय म्हणजे मंत्र म्हणायचं, मंत्र औषधी. म्हणून आपल्याकडे 3 थेरपी, मणी मंत्र औषध अशी एकत्र थेरपी आहे. अच्छा. हा, म्हणजे मणी ज्योतिष आपल्याला सांगतात ना की तुम्ही पाचू वापरा, तुम्ही रत्न वापरा, गोमेद वापरा, हिरा वापरा किंवा आणखीन काही. तर ते मणी पण घालायचा, मंत्र पण म्हणायचं आणि वैद्याकडून औषध पण घ्यायचं. अशी मिक्स थेरपी आहे आपली मणिमंत्र औषध. त्याच्यामधलं मनाचं औषध हे मंत्र आहे. तर म्हणून त्याचं एक शास्त्र तयार झालंय. तर त्याची प्राथमिक माहिती घेऊया. कारण मंत्र म्हणायचा म्हणजे उच्चार पाहिजे. मग आता शब्दोच्चारासाठी म्हणजे ही शांतता, वैराग्य, निरोगी मन याच्यासाठी आपण कशा प्रकारे मंत्राचा उच्चार करायला पाहिजे? कारण खूपदा काय होतं की बोलीभाषेमध्ये ठीक आहे आपण म्हणतो, किंवा साधा अनुष्टुप छंदामधलं काही असेल तर आपल्याला साधं म्हणता येतं. पण मंत्र हे जे आहेत ना त्याच्यामध्ये जे ताकद आहे ती येण्यासाठी आपल्याला नेमका त्याचा उच्चार कळायला पाहिजे. तर पहिल्यांदा आपण थोडंसं मी वर्णमालेविषयी सांगते. जे तुम्हाला असं वाटेल की आपण शाळेत आहोत की काय की आम्हाला काही वर्ण माहिती नाहीत का? पण असं नाहीये. त्या वर्णांचं जे काही वैशिष्ट्य आहे ते माहिती हवं. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की 16 स्वर आहेत. म्हणजे
12 म्हणतो आपण, 12 खडीमध्ये हो 12च हो हो लिहितो. हो हो पण रू रू आणि लृ दीर्घ लृ हा हे 4 त्याच्यामध्ये असले की 16 स्वर होतात. 16 स्वर आणि 48 व्यंजन. व्यंजन. आता याच्यामध्ये एकूण 54 होतात. पण आपण काय म्हणतो 52 आहेत. बरोबर. हो की नाही? 52 का म्हणतो? तर क्ष आणि ज्ञ ह्याला आपण जोडाक्षर म्हणतो. ते कसे ते मी नंतर सांगते. आणि म्हणून ते वगळायचे म्हणजे 12 होतात. आता याच्यामध्ये क, च, ट, त, प हे तुम्हाला 5 वर्ग माहिती आहेत. क, ख, ग, घ, हो ङ, हो च, हो छ ते सगळ्यांना त्याच्याबद्दल. माहिती आहे. हो. तर त्याच्यामध्ये ते पायमोडके अक्षर आहेत. कारण स्वर जोडावा लागतो. बरोबर. मग क पूर्ण होतं. मग क, का, की असे तयार होतात. तर याच्यामध्ये कुठलेही वर्ण म्हणजे आपले वर्ण स्वरांत आहेत. क हा स्वरांत आहे ना, क हो अधिक अ, हो हो म अधिक बरोबर. अ असं. तर यामध्ये अ, स्वर म्हणताना आपण हे स्वर लावतो ते आणि उच्चार ते कसे करायचे? तर त्यासाठी आपल्याला त्या शब्दांची जाती माहिती पाहिजे. ती कशी? तर य, र, ल, व यांना अंतस्थ वर्ण म्हणतात. बर. हां, म्हणजे ते आतले वर्ण आहेत. आपल्याला नाभीपासून हा येतात. हा श, श, स, ह हे ऊष्म वर्ण आहेत. तर ऊष्म म्हणजे श्वास जास्त लागतो. आता जेव्हा हे दोन्ही म्हणतो आपण य, र, ल, व, श, श, स, ह ते म्हणताना मध्ये थोडंसं थांबवावं लागतं. हम्म. सलग नाही म्हणता येत. तुम्ही म्हणून बघ. ह य, ह ह र य र बरोबर. थांबावं बरोबर. लागतं हो की नाही हो हो मध्ये-मध्ये. हो तर त्यामुळे त्याच्या संधी होताना किंवा म्हणताना वेगळ्या प्रकारे म्हणावं लागतं. हं. त्याच्यानंतर क, ख हे अघोष वर्ण आहेत. घोषवर्ण आणि अघोष वर्ण असे पण त्याच्यामध्ये जाती आहेत. च, छ हा अघोष वर्ण आहे. ट, ठ हा अघोष वर्ण आहे. त, थ हा अघोष आहे. आणि प, फ म्हणजे दुसरं आणि चौथं अक्षर. क, च, ट, त, प या वर्गातलं दुसरं आणि चौथं. आणि श, श, स, ह याला जास्त श्वास लागतो य, र, ल, व पेक्षा. हो. म्हणून त्याला महाप्राण म्हणतात. हे सांगते एवढ्यासाठी की तुम्ही मंत्र म्हणाल तेव्हा हे म्हणताना लक्षात अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक वर्गातलं दुसरं आणि चौथं हे अघोष आहे. आणि श, श, स, ह हे महाप्राण है ना. आता बाकीचे अल्पप्राण आहेत. अल्पप्राण म्हणजे कमी कमी श्वास श्वास लागतो. लागतो. हा आता विसर्गाचा उच्चार जो आहे अ, अह जो आहे तर तो ह पुरा नाही म्हणायचा. पुष्कळ जण अह ह ते ह पुरा म्हणतात. पुरा नाही म्हणायचा. राम देव अच्छा. हा हं, हा हा असं म्हणायचं. देवाह नाही. देवाह हं, नाही हं. देव देव ह किंचित अगदी हा हा थोडासा हा उच्चार येतो. त्याच्यानंतर मगाशी जे मी म्हणलं श आणि क्ष, क्ष आणि ज्ञ हे जोड वर्ण आहेत. कसे आहेत? तर क अधिक श चा क्ष होतो. आणि ज अधिक य चा ज्ञ होतो. पण ज्ञ म्हणताना थोडासा द चा उच्चार होतो. हो हो ज्ञ. हल्ली बरोबर. ज्ञ म्हणता येत नाही. तज्ज्ञ म्हणत नाहीत बघा. तज्ञ म्हणतात. हो हो वर्तमानपत्रात सुद्धा काही वेळेला हल्ली जोडलं जात नाही. म्हणजे असे खूप हल्ली उच्चारामध्ये परत सांगाल हे का? तज्ज्ञ तज्ज्ञ. कारण तचा ज झालाय. तज्ज्ञ ओके. त्याचा संधी तज्ज्ञ. येतो. हा हा ते हा जाणणारा. हा कारण तज्ञच म्हटलं हा जातं. हा हा तज्ज्ञ ज आहे मध्ये. तर हा फरक येतो उच्चारामध्ये. बरं आता आपल्याला कंठ, तालव्य, मूर्धन्य हे शिकवलेलं आहे हो लहानपणी हो शाळेमध्ये. हो पण याच्यामध्ये कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंतव्य एवढे माहिती आहेत. पण ओष्ठव्य पण माहिती आहे कदाचित, नासिक्य पण माहिती आहे कारण हो हो अनुनासिक. ना हो पण याच्या पुढचे जे आहे जिव्हामूलीय म्हणजे जिभेच्या मुळापासून खालून आलेले. हं? कंठ तालव्य म्हणजे कंठ आणि ताळा आणि दंतोष्ठ्य म्हणजे दात आणि ओठ ओठ. दोन्ही लागतात आणि कंठोष्ठ्य कंठ आणि ओठ असे लागतात. आता कंठ तालव्य कुठले म्हणाल तुम्ही तर ए आई ए आई. कंठही लागतो आणि ताळा पण लागतो बघा. ए ए आई आई. हा आहे ना बरोबर. हा बरोबर. कंठोष्ठ कोणते तर ओ आऊ ओ औ. बरोबर आहे ना. बरोबर. आणि दंतोष्ठ कुठले तर थ थ दात आणि ओठ थ थ थ बरोबर. थ थव्याचा थ. आता स्वरामध्ये कसं आहे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. तर तुम्ही वेदांच्या वेळेला
किंवा गीता म्हणताना वगैरे तुम्हाला ते सांगितलं जातं. म्हणजे उंच पट्टी आहे खालची आणि नेहमी मध्यम सामान्य. आता आपण बघितलं की अंतस्थ आणि उष्म वर्ण म्हणताना थोडंसं थांबावं लागतं. आता इथे कसं होतं पहा, उदाहरणार्थ हिरण्यवर्णाम हरिणी असं आहे. तर खूप जण काय करतात की हिरण्यवर्णाम करतात. औ म्हणतात त्या ठिकाणी. पण तसं तसं नाहीये. कारण का? तर उष्म वर्ण आणि अंतस्थ वर्ण म्हणताना थांबावं लागतं. आणि जिथे थांबावं लागतं तिथेही परसवर्ण लागत नाहीत. अच्छा. हां. तिथे मच येतं. अनुनासिक. अच्छा. त्यामुळे कसं म्हणावं लागतं की कारण थांबतो. कारण ह कसा आहे? उष्म आहे. र काय आहे? अंतस्थ आहे. तेव्हा बरोबर. अंतस्थ आणि उष्म वर्ण म्हणताना मध्ये थांबावंच लागतं. कारण हिरण्यवर्णानंतर हे अंतस्थ आणि उष्म वर्ण आलेले आहेत. म्हणून हिरण्यवर्णाम हरिणी हरी. असं. कारण थांबावंच लागतं. जिथे थांबतो ना तिथे परसवर्ण नाही. जिथे थांबत नाही तिथे ते जोडायचं असतं. अच्छा. म्हणजे दंत म्हणताना त थ द द न. त आलं की न जोडतो. पण तो एकदम म्हणतो. पण ह र म्हणताना बघा ना थांबावं लागतं. बरोबर. थोडासा अगदी. पॉज हो, हो, असतो हो, हो ना. हो, 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 हो. हे बारकाई आहे थोडी हो, त्यातली. हो. त्यामुळे तो त्या त्या वर्गाचं ते अनुनासिक तिथे येत नाही. तिथे मच येतो. आता जिव्हामूलीय जेव्हा म्हणतो आपण, जिभेच्या मुळात जिथून जीभ सुरू होते, तेव्हा विसर्गाचा फरक पडतो. मी मगाशी म्हटलं राम, देव, पण पुढे जिव्हामूलीय जर आलं तर? जिव्हामूलीय आलं असतं ना, विसर्गाचा जो आहे ना, त्या ठिकाणी तो म्हणायचा फरक आहे. म्हणजे अच्छा. कसं? तर क, ख हे जेव्हा येतं, तेव्हा अ, क, ख बघा तुम्ही जिव्हामूलीय म्हणून क, क. हां, बरोबर. जिव्हा इथे होतं ते. तर तिथे आता प्रातः दुःख म्हणजे दुःख. प्रातः दुःख कारण ख आल्यामुळे दूचा हो. विसर्ग फरक पडला बघा. फरक. दुःख. दुःख बरोबर. हां. दुःख. किंचित येतो हो, तो हो, हो, विसर्ग हो. है ना. हे लक्षात ठेवायचं. पशुपक्ष्यांमध्ये कसं आहे मर्यादित वर्ण आहे. कुहू कुहू, काव काव, हो ना, म्याव म्याव हो. थोडे वर्ण म्हणतात. बरोबर. त्यांच्यामध्ये सुद्धा कुंडलिनी आहे. पण हो. ही अशा प्रकारे कमी ताकदीची आहे. अच्छा. आपल्यामध्ये जी आहे मनुष्यामध्ये ती ती पूर्ण पॉवरफुल असल्यामुळे आपण अनेक वर्णाचा उच्चार करतो. आणि त्यामुळे आपल्याला एवढे वर्ण आणि मग त्या वर्णांपासून आपण अनेक शब्द परम्युटेशन कॉम्बिनेशननी करतो. या वर्णांचा कुंडलिनीशी संबंध हां, आहे? तो आपण त्याचं शास्त्र हो, आहे ते हो, हो, वेगळं हो, बघूया हो, आपण. कारण हो. ते प्रत्येक चक्राशी बरोबर. त्याचा हां. संबंध. हो, तो हो. जेव्हा म्हणायचा असतो, म्हणजे कुठे असतो आणि मग तो ती पुढची आणि स्टेज आहे. हे म्हणजे आता आपण फक्त उच्चार कसे हं, हं. करायचे, तो शब्द आपण तो पाहतो, की हजारो शब्द आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन करतो, सरमिसळ करतो आणि शब्द तयार करतो आणि त्यातून अनेक शब्द निर्माण होतात आणि त्याला अक्षरब्रह्म असं आपण म्हणतो. शब्दब्रह्म, शब्दब्रह्म. अच्छा. अक्षरब्रह्म कारण बृहत आहे ना ते. हो, हो. तुम्ही कितीही हजारो वेगवेगळ्या प्रकारचे शब्द करू असतात. शकता तुम्ही त्याच्यात. वेगवेगळ्या भाषा बघा ना. किती बरोबर आहे. किती प्रकारचे हो ना. खरं. त्याच्यामधून उच्चार येतात. त्यामुळे हे अक्षरब्रह्म आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, की हे परापश्यंती मध्यमा वैखरी असे प्रवास करतात. त्यामुळे हा एक प्रवाह आहे. म्हणजे प्रथम स्पंद निर्माण होणे, मग त्यातून त्याचा काहीतरी आशय निर्माण होणे, मग त्याला शब्द निर्माण होणे, त्याला अर्थ निर्माण होणे आणि मग वैखरीतून बाहेर पडणे. म्हणून त्याला श्रू सरती हा धातू लागतो. म्हणून त्याला सरस्वती म्हणतात. हां. वाणी ही सरस्वती सरस्वती आहे. आहे. तर हे आपण पहिल्यांदा उच्चाराविषयी माहिती हे घेतली. सगळं ऐकल्यावर असं वाटतं, की आपण किती ब्लाइंडली सगळं फॉलो करत हां. असतो ना, त्याच्या हो. मागे केवढं शास्त्र हं. आहे, ते बघितलंच जात नाही. एक मंत्र आहे, त्याचा उच्चार असा शिकवलेला आहे पिढ्यानुपिढ्या, हां, तो बरोबर. तसाच करत जायचा. हां. एवढंच आपल्याला माहिती आहे. म्हणून तर संथा घेणे याला आपल्याकडे महत्व आहे ना. महत्व आहे. बरोबर, ते तसाच उच्चार आपला झाला पाहिजे. जसे बरोबर. आपले गुरु उच्चार म्हणून हे ना मोबाईलवर ऐकून किंवा रेकॉर्ड ऐकून आपल्याला उच्चार बरोबर झाले की नाही हे कळत नाही. बरोबर. ते असं 1 to 1च शिकावं लागतं. बरोबर. हां. आणि म्हणूनच बहुतेक असं म्हणतात ना, की काही लोकं म्हणतात, की आम्ही दिवसभर मोबाईलवर मंत्र हां. लावून ठेवलेला हां. आहे घरात
पण तरी देखील व्हायब्रेशन्स घरातले चेंज होत नाही त्याला, कारण बरोबर. शेवटी ते गॅझेट आहे, त्याच्यातून त्या व्हायब्रेशन्स नाही येणार ज्या तुम्ही मुखातून बोलताना नाही येणार. बरोबर. आणि त्याचा आपल्या शरीरात आतून हालचाल होते ना. शब्द जेव्हा बोलतो आपण तेव्हा श्वास वापरतो ना. बरोबर. आणि आपला श्वास प्रत्येक पेशीपर्यंत जातो. हो. त्यामुळे प्रत्येक पेशीला तो मंत्र कळतो ना. बरोबर. पण तुम्ही ऐकून किती करणार? अगदी बरोबर. म्हणून हे म्हणायचं कसं ते आधी आपण पाहिलं. खूप छान माहिती दिली. एक वेगळा मंत्राकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन नक्कीच मला वाटतं सगळ्यांना आला असेल या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यावर. रजनीताई, आपण उच्चाराबद्दल इतकं छान सांगितलं, आता बीज मंत्र म्हणजे काय सांगाल? मंत्राचे प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये बीज, पिंड, पद, संज्ञा, माला असे प्रकार आहेत. बीज मंत्र, पद मंत्र, माला मंत्र, संज्ञा मंत्र असे प्रकार आहेत. त्याच्यामधला जो बीज आहे ते बीज याचा अर्थ बी असाच आहे. बरोबर. आता जसं आपण आंब्याचं झाड काही हातात घेऊन फिरत नाही, पण आंब्याची कोय हातात घेऊन फिरू शकतो. म्हणजे त्या छोट्याशा बीजामध्ये संपूर्ण वृक्ष सामावलेला आहे. त्याला माती आणि अनुकूल वातावरण मिळालं, पाणी वगैरे, की त्याचा मोठा वृक्ष होतो. आणि त्याच्यामध्ये तो वृक्ष तयार करण्याची ताकद आहे है ना. त्याच्यामध्ये प्रोग्राम, सुप्त ताकद आहे. तो म्हणजे तुम्ही फोडलं तर दिसणार नाही, पण तुम्ही ते लावल्यानंतर तो सगळा प्रोग्राम त्याचा प्रकट होतो. बरोबर आहे. तर त्या बीजामध्ये त्याची सगळी ताकद समावली आहे. तशी ह्या बीजाक्षरामध्ये त्या देवतेची सगळी ताकद समावलेली आहे. म्हणून त्याला बीज मंत्र म्हणतात. कुठल्याही गोष्टीचं बीज म्हणजे आता उदाहरणार्थ आपण श्री सूक्त म्हटलं 16 वेळा, तर त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की शेवटी तुम्ही तो ह्रीम मध्ये सामावा आणि फक्त ह्रीम म्हणा, म्हणजे 16 ऋचा म्हटल्याप्रमाणे होत. असं त्याच्यामध्ये ती सगळी ताकद त्या बीजामध्ये आहे. म्हणून एवढा मोठा मंत्र म्हणण्यापेक्षा बीजाक्षर म्हणायचं. जसं ओम हा परब्रह्म वाचक आहे, त्याची आपण नंतर माहिती घेणार आहोत. तसा ह्रीम हा देवीचा मंत्र, तसं ऐम, ह्रीम, क्लीम असं म्हणतो. तर हे बीजाक्षर म्हणजे काय, तर त्याचं आणि साधारणतः म्हणजे जो बीजाक्षर लावलेला मंत्र आहे तो श्रेष्ठ असतो नाममंत्र, माला मंत्रापेक्षा बीजाक्षर. मग ज्याला बीज नाही, आता आपण गणपतये नमः, तर त्याच्यामध्ये अथर्व शीर्षात काय म्हणलंय, ओम गंग गणपतये नमः. तर ते पहिलं अक्षर आहे ते बीज होत, गणपतीचं बीज अक्षर. पण सगळ्याचं तसं नाहीये. आता चामुंडेचं कसं 3 लावले. तर त्यामुळे त्याच्यात तिन्ही गुणांची देवता त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे त्याला ते लावलेले. तर असं त्या बीजामध्ये सगळा वृक्ष सामावलेला असतो. तसं ह्या बीजामध्ये त्या देवतेची सर्व ताकद म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय सगळी त्याच्यामध्ये आहे. तेवढा एक मंत्र म्हटला की वास होतो, म्हणून त्याला बीजाक्षर म्हणायचं. असं म्हणतात ना की नवरात्रामध्ये सप्तशतीच्या पाठाचं खूप महत्व आहे, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हटलं तरी देखील पूर्ण पाठाचं त्याच्या ह्याच्यात फळ मिळतं. तसं त्याच्यामध्ये ताकद ठेवलेली असते. तसं ऐम, ह्रीम, क्लीम हे जे आहेत, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. आता पहिलं बीजाक्षर आपण ऐम या मंत्राचं घेऊया. आता हा जो मंत्र आहे याला वाग्भव म्हणतात. वाग्भव, वाणीचं वैभव, वाग्भव वाणीचे. तिन्ही लोकातील ऐश्वर्य देणारा हा मंत्र आहे, कारण आई म्हणजे ऐश्वर्य, सुरुवात त्याची आहे ना. आणि त्यावरती अनुस्वार दिला की मंत्र हे अनुनासिक असतात. बीजाक्षर, बीजमंत्र केव्हा होतो, अनुनासिक अनुस्वार दिल्यावर होतो. तर त्याचा उच्चार करून त्याचं उद्धरण करायचं. उद्धरण म्हणजे म्हणायचं कसं ते, त्याला वाग्भव बीज म्हणतात. जसं आता सांगितलं की सगळ्या वृक्षाचं ताकद जी आहे त्या बीजामध्ये असतं, तसं हा ऐम मध्ये ही सगळी शक्ती आहे ऐश्वर्याची. ऐम म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर्य. मग ऐश्वर्य अष्टलक्ष्मी असतात ना, धनलक्ष्मी, यशलक्ष्मी, जयलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी, अशा या अष्टलक्ष्मी आहेत. तर ह्या सगळ्याचं वैभव या ऐम ह्या बीजाक्षरामध्ये आहे. आता हे कसं आहे, तर संसार उत्पत्तीचं स्थान आहे
कारण परमेश्वराचं जे ऐश्वर्य प्रकट झाले त्याच्यातून हा सगळा संसार आहे, सगळी सृष्टी उत्पन्न झालेली हे त्याचं ऐश्वर्य आहे ना. गीतेमध्ये म्हणलंय पश्चिमे योगम ऐश्वर, ऐश्वर्य योग त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळं त्यामध्ये आहे. आणि उत्पत्ती जी आहे म्हणजे जगद योनी, उत्पत्ती कुठून होते? योनीपासून होते. म्हणून या अक्षराला जगद योनी पण म्हणतात. वाग्भव म्हणतात तसं जगत योनी म्हणतात, जिथून उत्पत्ती होते ते. त्यामध्ये निर्मिती प्रक्रिया आहे. ऐम मध्ये निर्मिती प्रक्रिया आहे. आणि ही कशी आहे? तर कुंडलिनी शक्ती जी आपण म्हणतो ते कुंडल म्हणजे काय? असं वेटोळ करून बसले म्हणजे खूप मोठी शक्ती अशा थोड्याशा जागेमध्ये अशी गोल करून बसल्यामुळे ती छोट्या जागेमध्ये बसली, असं त्याचा अर्थ आहे. तर तसं ऐम मध्ये हे सगळं कुंडलित झालेलं आहे. जगाचं सगळं ऐश्वर्य जे आहे किंवा जगाची उत्पत्ती आहे, जगामध्ये एवढे विविध प्रकारची उत्पत्ती आपण बघितलं तर आश्चर्यकारक आहे. खरंय. म्हणजे दिसणाऱ्या जीवापासून आणि एवढं ब्रह्मांड, सगळे ग्रहगोल, सगळ्या ज्या आकाशगंगा आहेत अनेक 84 लक्ष योनींमध्ये ते सगळं हे झाले, हे सगळं त्या आईमध्ये आहे. माहितीये, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा हे सर तुम्ही आणलं मनामध्ये तर तुमचं काय तिथे ऐश्वर्याला कमी आहे सांगा. अगाध शक्ती आहे, अगाध शक्ती आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून हे कसं आहे, तर तसं ह्या सगळ्या सृष्टीचं सगळं वैभव, सगळे उत्पत्तीची प्रक्रिया ही सगळी या एका बीजाक्षरामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये हे शब्दशक्तीचं पण रूप आहे, कारण वाग्भव आहे ना, वाणीचं वैभव पण आहे. त्यामुळे तुमची शब्दाची जी ताकद आहे ती ह्यामध्ये, आपण म्हणतो ना स्वामी विवेकानंदांनी शब्द उच्चारले की लोक एकदम मेस्मराइज होतात, संमोहित होतात. का होतात? ते त्यांच्यामध्ये ही ताकद असते. मग आपण आई म्हटल्यावर का होत नाही? तर आपल्याला त्याचा अर्थच माहिती नाही. आणि तसं तेवढा अंतःकरणापासून आपण म्हणत नाही, आपण वाणीने म्हणतो, वाणीने उच्चार करतोच ना, ऐम ह्रीम क्रीम. अरे पण ऐम नीट म्हणा ना. मग तो कसा म्हणायचा? म्हणून मी आधी मंत्रशास्त्र सांगितलं. तो कसा म्हणायचा? तर याच्यामध्ये अ अधिक दीर्घ ई, ऐम, अ ई नीट उच्चार केला तर तुम्ही तर ऐम ऐम बघा. तुम्ही एरवी कसं म्हणता? ऐम नाही म्हणायचं तसं. ऐम ऐम ऐम. तर तो अ अधिक दीर्घ ई, रस्वईला ए होतो. हे दीर्घ ते सुद्धा खूप, म्हणजे तुम्हाला मी 21 व्याख्यानं देते मंत्रशास्त्रावर. त्याशिवाय नीट सगळं सांगता येत नाही. खरं. तर ते अ अधिक दीर्घ ई म्हणजे आई होतं. आणि त्याच्यामध्ये ही ई जो आहे ना, हा माया शक्तीचं बीजाक्षर आहे. बर. ब्रह्मा आणि माया जी म्हणतो आपण, की जी माया आपल्याला पार करता येत नाही असं म्हणतो आपण, मायेमध्ये अडकलो. मग मायेमध्ये काय काय येतं? तिन्ही गुण येतात, सत्व, रज, तम. है ना. मग ह्या 3 गुणांनी जे सगळं विश्व आपल्याला दिसतं. मग झाडांमध्ये सुद्धा तुम्ही अथर्ववेद जर बघितला तर वृक्ष तमोगुणी, वृक्ष सत्वगुणी, वृक्ष रजोगुणी सांगितलेले आहेत. हो. तर त्यामध्ये जे देववृक्ष म्हणतो आपण, 12 देववृक्ष सांगितलेत, ते सत्वगुणी आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही आफ्रिकेच्या जंगलात बघा, प्राण्यांना मारून इन्सेक्टिव्होरस जे आहेत ते तमोगुणी आहेत. तर तसं जमिनीमध्ये सुद्धा सत्वगुणी जमीन आहे, रजोगुणी जमीन आहे, तमोगुणी जमीन आहे. मग ती कुणी वापरायची? वास्तुशास्त्रामध्ये त्याचा उपयोग केलाय, की सत्वगुणी जमीन आहे कुणी घर बांधायचं, बरोबर, रजोगुणी जमिनीवर कोणी घर बांधायचं. मी एक छोटीशी तुम्हाला त्याच्यासाठी गोष्ट सांगते, की राम आणि लक्ष्मण हे जेव्हा सीतेच्या शोधामध्ये जातात तेव्हा ते एके ठिकाणी येतात. कुठल्या तरी तो नदीचा भाग असतो किनाऱ्यावर. तिथे आल्यावर लक्ष्मण रामाला खूप बोलायला लागतो. चंबळ, मला वाटतं चंबळ नदी. तर तो इतका बोलतो की रामाला सुद्धा आश्चर्य वाटतं की एवढा आज्ञाधारी आणि आपली इतकी सेवा करणारा आपला भाऊ असं का बोलायला लागतं. मग तिथून तो त्याला बाजूला घेतो आणि बाजूला घेतल्यावर परत त्याचा तो स्वभाव बदलतो. त्याचं कारण तो त्या तमोगुणी जमिनीवरती उभा असतो.
म्हणजे असंही होतं की म्हणून ते वास्तुशास्त्रामध्ये सांगतात ना की जिथे स्मशान आहे वगैरे त्या ठिकाणी घर बांधू नये, कारण त्या ठिकाणी आह असते, म्हणजे दुःख असतं ना. तर असे सगळे गुण जे आहेत, आता हे सगळ्या क्वालिटीज तुम्हाला ई मध्ये दिसतात. काय विस्तार आहे बघा, काय विस्तार आहे खरंच. म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे की आपल्या ऋषीमुनींनी काय प्रकारचे काय लेवलवर जाऊन या सगळ्यावर संशोधन आणि विचार केलेला आहे. अक्षरशः म्हणजे अचंबित व्हायला होतं, त्याला दुसरा शब्द आणि नाही. त्या काळात म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, इतके वर्षापूर्वीचं हे सगळं, हजारो वर्षापूर्वीचं ज्ञान. मग आता हे तुम्ही आई म्हणताना जर ई म्हणला नाही तर कसं होईल? खरं त्याचा उपयोगच होणार नाही ना. म्हणून इतक्या वेळा सगळेजण मंत्र म्हणतात, त्याचा जेवढा पाहिजे तेवढा इफेक्ट मिळत नाही. त्याचं कारण हा उच्चार आहे. आता तुम्ही आई म्हणा बरं, तुम्हाला कसं वाटेल? आई. आणि एरवी मगाशी तुम्ही कसं म्हणलात? आई. फरक झाला की अगदी नक्की. म्हणून ते ई म्हणायचं. अ अधिक दीर्घ ई. दीर्घ ई तो सुद्धा रस्वई नाही, त्याचा अर्थ पुन्हा वेगळा होतो. ऐम म्हणजे तो लांबला पाहिजे. मग आता तुम्ही जेव्हा ऐम म्हणाल तेव्हा तो तुम्ही जेव्हा जप करता ऐम रेम टेम चामुंडाई विचे असा नाही होणार, असा बरोबर नाही. म्हणून तो ऐम. मग आता याच्यामध्ये सांगितलं जायचं की जेवढ्या हळूवार तुम्ही मंत्र म्हणाल तेवढा त्याचा इफेक्ट तुम्हाला मिळेल. आजकाल म्हणजे ते 108 पटकन संपतील याच्यासाठी. तर ते बरोबर नाही. म्हणजे हे जर तुमच्या लक्षात आलं की ए मध्ये काय पोटेन्शियल आहे, तर अ आहे, हा निर्मिती आहे ना, अ पासून तर सगळे स्वर बरोबर. आणि निर्मितीचं सगळं विश्वाच्या निर्मितीची ती योनी आहे, निर्मिती स्थान आहे, आणि त्या ठिकाणी हे मायेचे सगळे गुण एकत्र झालेले आहेत. म्हणून ते अनुनासिक लावलं की होत. म्हणजे ही परमाशक्ती आहे, आणि ही कशी आहे, नुसती नाही आहे, प्रकाशमय आहे, ज्ञान आहे त्या ठिकाणी. हो, खरंय. त्या बीजामध्ये जर ज्ञान नसेल, बीज जर भाजलं असेल तर झाड उगवणार नाही. ज्ञान असल्याशिवाय होईल का? आता माझा सुद्धा ज्ञानचा उच्चार बघा, माझं द येतं मध्ये. हो, ज्ञान येतं की ज्ञान. खरं उच्चारामध्ये खूप फरक पडतो. खरं. तर या ठिकाणी आहे. आता याचा उच्चार करताना पहिल्यांदा कसं करायचं, तर ऱ्हस्व ईचं स्वरूप मनामध्ये आणायचं. म्हणजे आपण मुळाक्षर जी मगाशी बघितली, तर तुम्हाला असं वाटेल काय शाळेतलं शिकवलं आपल्याला? नाही, पण हे महत्वाचंच आहे, अगदी महत्वाचं आहे हे सगळं. तर तो ऱ्हस्व ई आहे, त्याचा पहिल्यांदा तो लक्षात आणायचा, आणि मग हा आनंद रूप त्याच्यामध्ये मिसळायचा, त्याच्याबरोबर घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये परमात्म्याचं शांत रूप मिसळायचं. काय प्रक्रिया बघा कशी. म्हणजे कसं झालं, अ अधिक अ अधिक ई सरस्व अधिक दीर्घ ई, मग तो आई हा शब्द होतो. कसा फोडला शब्द? आई. आई म्हणजे अ येतच त्याच्यामध्ये, आणि अ ला सुद्धा आपण लांबवलं, त्यामुळे अ अधिक अ केलं, त्याच्यामध्ये ऱ्हस्वई करून दीर्घई केला. बरोबर. मग आता उच्चार बघा मगापेक्षा. आई. आई 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 आई. आता हे ऐम त्याला फक्त अनुनासिक जोडायचं, मग तो झाला ऐम. आई. हा. आता ह्याच्यामध्ये एवढे स्वर संस्कृत मध्ये आपण कसं करतो की आता शर्मिला नाव जर आपल्याला फोडायचं असेल तर आपण काय करतो, श अधिक अ, बरोबर, अधिक र, तो अर्धाच येणार. हो. आणि म येतो पुढे, आणि त्याला पुन्हा ई येतो, ऱ्हस्व ई. हो ना. अधिक ल अर्धा, अधिक आ येणार, कारण शर्मिला येणार. मग एवढे तुमच्या याच्यामध्ये उच्चार सगळा झाला पाहिजे. मंत्रामध्ये हे वैशिष्ट्य आहे. म्हणून ऐम म्हणताना अ दीर्घ आलं पाहिजे, अधिक ऱ्हस्व ई, त्याच्यात तुमचा आनंद मिसळला की दीर्घ ई, असा ऐम हा उच्चार येतो. ऐम 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 ऐम.
आता तुम्ही ऐम तसं रीम क्रीम तुम्ही जर शेवटी जेव्हा म्हणाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपण काय काय म्हणत होतो आणि काय म्हणायला पाहिजे. आता ही जन्म देणारी शक्ती ऐश्वर्य आहे ना. ऐश्वर्य कसं आहे ज्योतिरूप, म्हणजे मी जिथं तुम्हाला प्रकाश आहे, ज्ञान आहे असं म्हटलं. आता आपण आपल्याकडे पूर्वी शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. आता मी कसं म्हणते, दीपज्योती म्हणत नाही, मी दीपज्योती. दीपज्योती दीपज्योती नमस्तुते. त्यातली दीपज्योती म्हणजे ऐम. अच्छा. हा म्हणून हे संध्याकाळी शुभं करोति म्हणायला पाहिजे, कारण त्या दीपज्योतीमध्ये हे ज्ञान आहे. ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती हा प्रकाश ऐम मध्ये आहे, हा त्याचं महत्वाचं आहे. त्यामुळे संध्याकाळी शुभं करोति म्हणायला पाहिजे. बरोबर. माहिती असो नसो म्हणायला हवं. आणि त्याच्यामध्ये जे म्हणतो आपण, तर त्याचा जो प्रादुर्भाव आहे ह्या अक्षराचा, तो अपरिमित अनंत व्यापक अशा परमात्म्यापासून होतो. म्हणून या मंत्रामध्ये आनंद आहे, इच्छा आहे, ज्ञान आहे आणि क्रिया आहे. एकच मंत्र बघा तुम्ही, एवढा आला तरी खूप झालं. हो खरंय. फक्त तो नीट म्हणायला हा. बरोबर. म्हणजे काय काय सांगितलं, आनंद आहे, इच्छा आहे, ज्ञान आणि क्रिया आहे, असे हे अ आणि दीर्घ ई हे स्वर आहेत. म्हणजे तिन्ही लोकांना ऐश्वर्य देणारा असा हा असं हे बीजाक्षर आहे. आणि ऐश्वर्य म्हणजे काय म्हणतो आपण, लक्ष्मी. लक्ष्मी म्हणून आपल्या साध्या शब्दात म्हणायचं तर विष्णू पत्नी आहे, त्याचं जर दुसरं घेतलं तर. आणि जन्म देणारी प्रकृती आहे, म्हणजे आई आहे. बरोबर. आणि आईमध्ये सुद्धा तेच आहे ना, आईमध्ये तेच आहे. हो तेच. म्हणून ऐम उच्चारताना जर तुम्हाला सगुण रूप हवं असेल तर देवी लक्ष्मीचं चिंतन करायचं. जर सगुण तुम्हाला हवा असेल तर. या मंत्रामध्ये आनंद आहे, रती आहे, क्रीडा आहे. आणि या क्रीडेमध्ये काय काय आहे, तर इंधन, दीपन, ज्ञान आणि इच्छारूप इकार आहे. इंधन म्हणजे अग्नी प्रज्वलित होण्यासाठी लागतं ते. दीपन म्हणजे तेज, अग्नीचं तेज आहे. ज्ञान आहेच आहे, विश्वनिर्मितीचं ज्ञान आहे. निर्मिती म्हणजे योनी, जगत योनी आहे, त्या ठिकाणी निर्मितीचं ज्ञान आहे. आणि इच्छा पण आहे. हा इकार त्याच्यामध्ये आहे, म्हणून मी म्हणलं ना, ईचा अर्थ वेगळा आहे, तो हा. या ठिकाणी एवढं ताकद आहे, नुसत्या ई मध्ये एवढी ताकद आहे. थोडक्यात काय म्हणायचं, तर त्रैलोक्यामध्ये जे भू भुवा हा स्वहा म्हणजे पाताळामध्ये, स्वर्गामध्ये जे कोणी जीव आहे, बद्ध, मुक्त, नित्य असे ते 3 प्रकारचे जे असतात, सत्व रज तम, त्या सगळ्यांना ऐश्वर्य देणारा हा मंत्र आहे, ऐम हा मंत्र. आणि म्हणून याला ऐश्वर्यदा असं पण म्हणतात. म्हणजे वाग्भव पण सांगितलं तुम्हाला, जगद योनी पण सांगितलं, आणि ऐश्वर्य देणारा विष्णू पत्नी असा. आता याच्यामध्ये उदय आणि अस्त दोन्ही आहे. उदय तर आहेच आहे, निर्मिती. बरोबर आहे, निर्मिती बरोबर अस्ताची प्रक्रिया आहे. म्हणून काय आहे, तर ही महाविद्या, महावाणी, सरस्वती असं पण याला म्हणतात. ही महाविद्या म्हणतात. बरेचदा काय होतं, ग्रंथामध्ये सांकेतिक भाषेमध्ये मंत्र सांगतात, कारण का ते कोणाच्याही हाती पडू नये, त्याचा उपयोग चुकीच्या मार्गाने होऊ नये म्हणून. म्हणून काही वेळेला महावाणी असं लिहितात. महावाणी म्हणजे आई, अशी सरस्वती. मग अशी मी म्हटलं ना, परापश्यंती, इथून सगळी संसाराची उत्पत्ती होते. आता याची गोष्ट बघूया आपण. अगदी. आता हे जे मंत्र आहे ऐम, याचं फळ किती मिळतं बघा तुम्ही. म्हणजे एकदा जरी उच्चारण केलं किंवा नकळत जरी केलं तुम्ही, तर कसं फळ मिळतं, त्याची कथा देवी भागवतामध्ये 3ऱ्या स्कंधामध्ये आलेली आहे. आता कथा का सांगायची, तर आपल्याला जरा बरं पडतं. हे नुसतं शास्त्र सांगितलं म्हणजे थोडं हेवी वाटतं. नाही, गोष्टी रूपात सांगितलं की ते लहानापासून मोठ्या सगळ्यांना कळत. त्याच्यामध्ये कसं आहे, सत्यव्रत नावाचा त्याची कथा आहे, सत्यव्रत नावाच्या माणसाची. त्यांनी जंगलातील
पशूंना घाबरून आई आई असा उच्चार केला. तर त्यामुळे तो मंत्र इतक्या वेळा म्हटला त्यांनी की त्याच्यावरती देवी प्रसन्न झाली आणि तो कविराज झाला. त्या मंत्राचं महात्म्य सांगणारी एक ब्राह्मणाची कथा आहे. त्याच्यामध्ये कोसल देशामध्ये देवदत्त नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला संतती नव्हती, म्हणून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी विधीपूर्वक यज्ञ केला. यज्ञाच्या वेळी सामवेदाचं गान करणारा उद्गाता जो असतो, म्हणजे त्याच्यामध्ये होता, उद्गाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा असे 4 ऋत्विक असतात आणि बाकीचे असिस्टंट पण पुष्कळ असतात. म्हणजे यज्ञ केवढा आहे त्याच्यावरती अवलंबून 16 पर्यंत असतात काही वेळेला. तर जो उद्गाता असतो ना, तो गायन करतो, सामगान करतो. तर ते सामगान गोभिल मुनी करत होते, पण ते 7 स्वरांनी युक्त असतं. हे फार सुंदर असतं. मी ऐकलंय अक्षरशः, म्हणजे असे यज्ञ होतात. हो, यज्ञ होतात आणि सामगान करतात. इतके सुंदर सामगान असतं की आपण अक्षरशः सगळं विसरून जातो. तर हे 7 स्वरांनी युक्त असं त्यांनी रथंतर सामाचं गायन सुरू केलं. पण काय झालं, त्यांना थोडासा त्यावेळेला खुकला येत होता जरा, पण त्यामुळे त्यांना थोडा अडथळा यायला लागला. म्हणून तो देवदत्त म्हणाला की तुम्ही सामगान करताना असा अडथळा येतोय, तर मग मला यज्ञाचं फळ कसं मिळेल? तर गोभिल मुनींना राग आला. म्हणाले, अरे ही नैसर्गिक गोष्ट आहे. बरोबर है ना. मग आता तू जर, म्हणजे माझा काही दोष नाही, तर म्हणून आता हा जो यज्ञापासून मुलगा उत्पन्न होईल तो मूर्ख होईल, मला तू असं बोलल्यामुळे मध्ये. तर मग ते त्यांनी क्षमा मागितली की नाही, माझी चूक झाली, तुमची मला उशाप द्या काहीतरी. मग ते म्हणाले नंतर तो विद्वान होईल, असं त्यांनी सांगितलं. मग त्या यज्ञाचं फल मिळालं. रोहिणी म्हणून त्याची पत्नी होती, ती रोहिणी नक्षत्रावरच तिला मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं उतथ्य. ऐकले असेल तुम्ही. त्याचं उपनयन पण झालं, पण तो मूढ असल्यामुळे तो शिकेना. मग लोक नाव ठेवायला लागले. 12 वर्षाचा झाला तरी त्याला संध्यावंदन पण येत नव्हतं, म्हणून त्याची निंदा व्हायला लागली. मग त्याच्यामुळे तो वनामध्ये निघून गेला. इथं गंगा किनारी एक पर्णकुटी बांधून राहायला लागला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो सत्य बोलायचा, म्हणून त्याला पुढे नाव सत्यव्रत असं पडलं. आणि वेदाध्ययन, आराधना, स्नानविधी, वैश्वदेव, अतिथी असं पुढे त्याला करता यायला लावलं. त्याला पण त्यावेळेला भक्ष्य अभक्ष्य काही कळत नव्हतं, तो जेव्हा गेला तेव्हा. आणि मूर्खपणाबद्दल तो स्वतःच्या दैवाला दोष देत बसला. एकदा काय झालं की एक शिकारी आला धनुष्यबाण घेऊन, आणि त्यांनी एका डुकराला बाण मारला, पण ते त्याच्यामध्ये मृत पावलं नाही, जखमी झालं. आणि जखमी झाल्यामुळे त्याच्या तोंडून ऐन 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 असं ऐन ऐन करतो ना आपण, की तसं तो करत होता. आणि तो त्याच्या आश्रमाच्या परिसरामध्ये आला. आल्यानंतर त्याचा ते डुक्कर निघून गेलं, पण त्याच्या डोक्यामध्ये तो स्वर राहिला आणि तो त्याचा सारखा उच्चार करायला लागला. आणि तो त्याला माहित नव्हतं की हे महासरस्वतीचा बीजाक्षर आहे, पण तो अशा प्रकारे तो करत राहिला की अंतःकरणापासून त्याला ते जाणवायला लागलं सारखं. आणि खूप वेळा त्याच्या हातून अनेक लाख असं ते म्हटलं गेलं. आणि मग थोड्या वेळात तो शिकारी आला. शिकाऱ्याला त्याने विचारलं, शिकाऱ्याने, की बघितलं का तो? तर आता त्याला खोटं बोलत नव्हता, तो खरं बोलावं तर ते डुकराला, म्हणजे त्याचा मरण पावेल तो आणि त्याला बाण मारेल. म्हणून तो काय म्हणाला माहितीये का, एकदम त्या उच्चारामुळे त्याच्या मनामध्ये सगळ्या विद्या स्फुरण पावल्या. आणि तो असं म्हणाला की या पश्यती न सा भ्रूते, या भ्रूते सा न पश्यती, अहो व्याध स्वकार्यार्थी किम पृच्छसी पुन्हा पुन्हा. म्हणजे याचा अर्थ असा की जो डोळा आहे तो बोलू शकत नाही, जो पाहतो तो बोलत नाही, आणि जो बोलतो तो पाहत नाही. ना, मुखाने बोलतो आपण, पण वाणी पण ती पाहत नाही. त्यामुळे हे व्याधा तू पुन्हा पुन्हा मला काय विचारतोस हा प्रश्न? कारण ज्यांनी पाहिलंय त्याला बोलता येत नाही, ज्याला बोलता येतं त्यांनी पाहिलं नाही. म्हणजे त्याला खोटं पण बोलायला नको आणि खरं म्हणतात तसं. मग तो निघून गेला. आणि मग त्या सत्यव्रताला कळलं की अरे आपल्याला येतंय. मग कॉन्फिडन्स झाला त्याला, आणि तो मग पुढे बऱ्याच विद्या वगैरे सगळं शिकला. इतकं त्या बीजाक्षराचं महत्व
या कथेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एक मूर्ख माणूस सुद्धा नुसत्या उच्चाराने, पण त्याचं एवढंच झालं की ते अंतःकरणामध्ये राहिलं त्याच्या, आणि म्हणून इतक्या मनापासून ते म्हटलं गेलं की त्यामुळे त्याला याच्या आता म्हणजे काही आपण त्याच्यामध्ये जी ताकद आहे ती सगळी ताकद त्याला मिळाली. अशी देवी भागवतामध्ये कथा आहे. त्यामुळे ऐम हा उच्चार करताना अ अधिक अधिक ई दीर्घ ई असा उच्चार, तो ई आणखीन लांबवता आला पाहिजे आणि मग अनुदासी, आणि ते घुमलं पाहिजे. ओम म्हणताना पण म्हणतात ना की जेवढा तो ओम तुमचा घुमेल तेवढा त्याचा इफेक्ट ते आपण बघणार हो हो बघणार आहोत. काही विचार नका. आता तर सुरुवात आहे आपली. हळूहळू आपण बघूया. तर अशी ही ऐमची कथा आहे. हा. त्यामुळे ऐश्वर्य मिळालं ते जे आपण बघितलं की जगद योनी, दीपज ज्योती, ज्ञान आहे, इच्छा आहे, रती आहे, क्रिया आहे, हे सगळं त्या बीजाक्षरामध्ये आहे. आता म्हणताना नीट लक्षात ठेवून हा म्हणायचं, म्हणून त्याचं उद्धरण म्हणतात. उद्धरण म्हणजे कशा प्रकारे तो आला पाहिजे मुखातून, त्या त्या क्रमाने तो आला पाहिजे. अ आधी आलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये अ मध्ये कसा आनंद आहे, निर्मिती आहे, अशा प्रकारे सगळं नीट लक्षात ठेवून हा मंत्र म्हणायचा. खूप छान.